श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. देवपूजा करताना काही चुका केल्या तर घरामध्ये पैसा टिकत नाही, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. देवासमोर अगरबत्ती लावू नये. देवपूजा चुकीच्या वेळेत करू नये. देवपूजा करताना एकाच ताटात देव धुण्याची चूक कधीही करू नका. बरेच लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही दररोज देवपूजा उपासना करतो, उपवास पकडतो, पण तरीसुद्धा देव आम्हाला पावन होत नाही, आमच्या घरामध्ये सुखशांती समाधान लाभत नाही. खरं सांगायचं तर आपण देवपूजा करताना बऱ्याच चुका करतो. तसं म्हटलं तर बऱ्याच लोकांना देवपूजेचे काही नियम माहीत नाही. देवपूजेचे नियम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नंबर 1. देवपूजा करताना पहिले स्नान करावे लागते. त्याशिवाय देवांना स्पर्शसुद्धा करत नाही. स्नान केल्यानंतर आपलं मनसुद्धा प्रसन्न ठेवलं पाहिजे. मनामध्ये कोणताही वाईट विचार न आणता देवपूजा केली पाहिजे. नाहीतर काही लोक असं करतात की देवपूजा करतात आणि सारखी त्यांची बडबड गप्पा किंवा मनामध्ये दुसराच वाईट विचार करत असतात. अशी देवपूजा देव कधीच स्वीकारत नाही. नंबर 2. दुसरी गोष्ट म्हणजे देवपूजा करताना देवांना आपण वस्त्र ठेवतो, तसेच आपण देवपूजा करताना आपल्या खाली सुद्धा वस्त्र ठेवावे आणि ते वस्त्र फक्त देवपूजा करतानाच वापरावे. देवपूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे. देव हे नेहमी आपल्या फरशीपासून वर असावे, म्हणजेच उंचावर असावे. देवांना कधीही चौरंगावरती, पाटावरती किंवा उंच अशा देवघरावरती स्थापन करावे. देव हे अतुलनीय व सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे आपल्या स्तरावरती त्यांची पूजा करू नका. नंबर 4. देवघर हे उत्तर व पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला असावे, हे शुभ मानले गेले आहे. देवघरामध्ये देव हे 9 इंच व 22 सेंटीमीटर पेक्षा मोठे नसावेत. अंदाजे आपल्या अंगठ्यापेक्षा देव मोठे नसावेत. आपल्या देवघरामध्ये कोणत्याही मूर्त्या किंवा फोटो असेल तर एकापेक्षा जास्त नसाव्यात, म्हणजे मूर्ती ही डबल नसावी आणि फोटो डबल नसावा. एक मूर्ती आणि एक फोटो असं दोन्ही असेल तर चालेल. नंबर 5. सूर्यास्तानंतर घरामध्ये किंवा मंदिरामध्ये गेला तर तेथे घंटा किंवा शंख वाजू नये, कारण रात्री देव झोपी जातात. त्यामुळे अशी चूक तुम्ही कधीही करू नका. शंख घंटा ही सकाळी किंवा दिवसभर वाजवली तरीही चालेल. नंबर 6. देवपूजा करण्या अगोदरच आपल्याला आपल्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर देवपूजाला सुरुवात करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर बरेच जण अगरबत्ती लावतात. अगरबत्तीमध्ये बांबूची काडी असते आणि ही बांबूची काडी देवासमोर वापरणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे बाजारामध्ये अनेक प्रकारचे धूप मिळतात, ते धूप देवासमोर लावावेत. दिवसभर दिवा प्रज्वलित देवासमोर नाही ठेवला तरी चालेल, पण सकाळी आणि संध्याकाळी दिवा देवासमोर प्रज्वलित नक्की करावा. दिवा परमेश्वराचं प्रतिनिधित्व करत असतो. नंबर 7. देवघरामध्ये कधीही मूर्त्यांना नग्न ठेवू नका. बाजारामध्ये विविध प्रकारचे हलके भारी असे कपडे भेटतात, तर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही देवांना कपडे जरूर घालावेत. गणेश, शिव, विष्णू, दुर्गा, सूर्य यांना पंचदेव म्हणतात. यांची सर्व कार्यामध्ये पूजा अनिवार्य आहे. रोज देवपूजा करताना पहिलं श्री गणेशापासून बाकीच्या देवांना वंदन केलं पाहिजे. नंबर 8. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित कधीही करू नये. असं केलं तर तो व्यक्ती नेहमी आजारी पडतो. नंबर 9. देवपूजा करताना महिलांनी डोक्यावरती पदर किंवा ओढणी घ्यावी. पुरुषांनी रुमाल किंवा टोपी घालावी. डोके झाकून देवपूजा केली तर देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते आणि आपली देवपूजा देव स्वीकारतात आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला चांगला आशीर्वादसुद्धा देतात. नंबर 9. मंदिरामध्ये दिलेला प्रसाद आपणच खावा. दुसऱ्यांना देऊ नये किंवा घरीसुद्धा घेऊन येऊ नये. असं मानलं गेलेलं आहे की तो प्रसाद आपल्यासाठी खूप भाग्याचा असतो. नंबर 10.
आपल्या देवघरामध्ये देव असेल तर त्यांना अष्टगंध लावावा आणि देवी असेल तर त्यांना हळदी कुंकू लावावे. नंबर 11. मंदिरामध्ये गेल्यानंतर कधीही एका हाताने पाया पडू नये. 2 हाताने पाया पडून खाली नतमस्तक होऊन पाया पडावे. नंबर 12. स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं गेलं तर मासिक धर्म चालू असताना 5 दिवसानंतर देवपूजा करावी. 6व्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन मग देवपूजा करावी. नंबर 13. देवांना वाहिलेले फुले सुकले असतील तर ते लगेच बाजूला ठेवावी. दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांना ठेवू नये. झेंडूची फुले असेल तर ती सुकत नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.